नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आम्ही जात आहोत भीमाशंकर दर्शनाला, जे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आहे 6व्या नंबरच्या स्थानावर। तर भीमाशंकरला आम्ही जातो। तर हे आम्ही आता आलो आहोत विठ्ठलवाडी बस डेपोला। तर इथून आमची बस आहे आता 12:30ला इकडून बस असेल आणि मग आम्ही इकडून जाणार। तर आता आमचे कारभारी आहे, गौरव आहे सोबत आणि आई तिकडे बसलेले आहे तिकडे क्लासला। तर आम्ही असं चाललो आहे। तर बसची वाट बघतो। तर आम्ही बसमध्ये बसलो आहे। आता इकडे आम्ही थांबलोय, नाश्ता करायला गाडी आली, वडापाव वगैरे खाल्ला आम्ही। माळशेजचा घाट चढत असताना आमची गाडी बंद पडत होती, सारखी बंद पडत होती। 5 मिनटं चालत होती, परत बंद पडत होती, कारण लोड जास्त होता किंवा गाडी गरम झाली असेल। तर आता सगळेजण ड्रायव्हर मामा आहेत, त्यांना पाणी देत आहेत आणि त्याच्यात पाणी टाकून तिला थंड करत आहेत। सगळे प्रवासी खाली उतरले आहेत। तर आता बघू पुढे काय होतं ते। बरेचसे जण खाली उतरून दुसऱ्या बसची पण वाट बघतायत की दुसरी बस येईल तर तिच्यात बसून आपण चालले जाऊ असं। पण इकडे प्रयत्न चालू आहेत मामांचे, बसमध्ये कोणीच नाही, सगळे खाली उतरले आहेत। आता दुसरी गाडी आली आहे, त्याच्यामध्ये बाकीचे प्रवासी चालले आहेत। इकडे आमची कल्याण भीमाशंकर गाडी गरम पडली, तिला थंड करायला उभं केलंय। ही आहे गाडी चालू करायची टेक्निक। रिव्हर्सला जायचं आणि मग गेअर टाकून रिव्हर्स गेअरमधून ती गाडी चालू करायची। झालं असं, पहिल्यांदा जेव्हा गाडी बंद पडली होती तेव्हा आम्ही गाडीतच बसलो होतो, जेव्हा घाट सुरू झाला तेव्हा मामांनी अशीच रिव्हर्स गेअरमध्ये गाडी टाकली आणि सगळ्यांना असं वाटलं की गाडीचा तोल म्हणजे गेला आहे, कंट्रोल गेला ड्रायव्हरकडून, त्यामुळे गाडी मागे चालली एकदम। तर सगळा आरडाओरडा झाला आणि सगळे एकदम उठून दरवाजाच्या दिशेने पळायला लागले। नंतर मग कंडक्टर बोलले की असं काही नाही आहे, शांत राहा, गप्प राहा, गाडी चालू करायची ही टेक्निक आहे। तर असं हे झालं सगळ्यांसोबत, आम्हाला हे माहिती नव्हतं, त्यामुळे हा असा प्रसंग हा झाला। फायनली गाडी ही चालू झाली। आता तो माळशेज घाटही संपला आहे, आता प्लेन भाग आला आहे आणि बरेचसे प्रवासी गाडीतनं उतरून दुसऱ्या गाडीमध्ये गेलेले आहेत। पण आम्हाला भीमाशंकर जायचं होतं, तर जुन्नर जाणारे तिथपर्यंत गेले। त्या भीमाशंकर जाण्यासाठी हीच गाडी होती आम्हाला, त्यामुळे आम्ही ह्याच गाडीत थांबलो आणि गाडी आता व्यवस्थित चालते सध्या तरी। आणि आम्हाला पोचायचं होतं 7 वाजता, भीमाशंकर ही बस पोचणार होती, पण आता वाजलेत किती बघा, आणि अजूनही आम्ही माळशेज घाटच्या एरियामध्येच आहोत। इथं घाट संपल्यानंतर हे असे कंदी पेढे विकण्यासाठी इथं एक व्यक्ती चढतो आणि मग थोड्या वेळानंतर म्हणजे 15 मिनिटांनंतर बनकर फाट्याला तो उतरून जातो। आता आमची गाडी परत इकडे बंद पडली आहे। हे बघा इथं बोर्ड लिहिला आहे लेण्याद्रीचा गणपती, जे आपलं अष्टविनायकमधलं लेण्याद्री गणेश मंदिर आहे ते, त्या ठिकाणी परत गाडी बंद पडली आहे। परत आता मेकॅनिकलला कॉल वगैरे केला आहे, तर बघू ते कधी येतात। हे ते लेण्याद्रीचं मंदिर आपल्याला दुरून हे दिसतं आहे रस्त्यावरून। आमची जी गाडी आहे ती परत आता बंद पडली, ती बघा मागे तुम्हाला दिसत असेल। तर आता आम्ही इकडे हॉटेलला थांबलो आहे, किती बहुतेक 9 वाजले ना, तर 9 वाजले, अजून पण आम्ही भीमाशंकर नाही पोचलो आहे, कारण गाडी सारखी बंद होते चालू होते। तर आता बघू दुसरी गाडी वगैरे येणार असं सांगतायत, तोपर्यंत मग आता रात्रीचं जेवण आम्ही इकडे थांबलो आहे थोड्या वेळ। तर आता जेवण झालेलं आहे आणि बाहेर आलो, पण स्टील अजून पण गाडीचा बंदोबस्त नाही झाला आहे। मी तुम्हाला दाखवते।
हे तिकडे कंडक्टर आहेत आणि बस ड्रायव्हर आहेत, ते फोन करतायत, पण ह्या रूटला एक पण गाडी आता येत नाही आहे. म्हणजे नसतेच, हीच एक गाडी होती जी भीमाशंकरला जाते. तर आता त्यांचे प्रयत्न चालू आहे. बघूया कधीपर्यंत होतं का रात्री या गाडीतच आम्हाला इकडे झोपावं लागेल. आता गाडी काय आली नाही आहे, त्याकरता मग आम्ही इथंच आता. गाडीचे लाईट सगळे बंद आहे बसचे. इकडेच आता मागच्या सीटवर आम्ही झोपून घेतलंय. हे बघा गौरव, नंतर आमचे कारभारी आणि आई इकडे झोपलेले आहेत. तर आता इकडेच आम्ही आमचं घर बनवून घेतलंय, झोपण्याचा निवारा. तर बघू आता, वाट बघतोय कधी गाडी येणार, आम्हाला मदत कधी पोहोचणार आणि कधी आम्ही इकडून जाणार. हे आहे हॉटेल वृंदावन. इकडेच आता जेवण केलं. आता मागच्या सीटवर मस्त झोपून घेतोय आता आम्ही. चला बघू, सांगते मी पुढची अपडेट तुम्हाला. आता ही जी समोर ती आमची पहिली बस आहे जी खराब झाली, ज्याच्यात आम्ही झोपलो होतो. आता आमच्यासाठी बस आली. किती वाजले आता? 12. आता या बसमध्ये बसलोय. आता किती पॅसेंजर आहे? आमची फॅमिली 4 जण, नंतर हे आहेत उल्हासनगरचे 3 जण आणि अजून एक दादा आहे पुढे, आणि हां अजून एक. म्हणजे असे टोटल आम्ही 4, 5, 6, 7, 8, 9 जण आहेत. आम्ही त्या गाडीत होतो तर आम्ही बरं होतो, पण इकडे आल्यावर ह्या गाडीत खूप थंडी वाजते. सगळे आम्ही बसलोय. तर बघू भीमाशंकर कधी पोचतो. सकाळी. चला फायनली आता भीमाशंकरला आम्ही पोहोचलोय. 1:10 झाले आणि इकडे आम्ही सगळेजण सुखरूप असे पोहोचलोय. थंडी भरपूर आहे. तर आता जातोय मंदिराच्या दिशेने आणि हॉटेल पण बघतोय राहण्यासाठी कुठे काही भेटतं का असं. सगळेजण हॅलो, गुड मॉर्निंग. रात्री आम्ही इकडे पोहोचलो होतो 1:10ला, मी तुम्हाला सांगितलंच. तर त्यानंतर मग आम्ही खूप शोधलं राहण्यासाठी, पण आम्हाला काही इथं मिळत नव्हतं कारण सगळेजण झोपलेले होते. तर त्यानंतर जे आमचे ड्रायव्हर काका आहेत त्यांनीच आमची मदत केली आणि इथे धर्मशाळा आहे जी तुम्हाला दिसते मागे. या धर्मशाळेतच आम्ही इकडे स्टे केला होता रात्री. तर इकडे आहेत एका रूमचे 700 रुपये आहे. त्याच्यात आपण ग्रुप मिळून राहू शकतो. तर आम्ही होतो 9 जण होतो आम्ही. तर 9 जण मिळून आम्ही इथं थांबलो होतो. तर आम्ही 2 फॅमिली एका रूममध्ये होतो. तर मग 350 रुपये पर पर्सन. आणि जर तुम्हाला आंघोळ करायची असेल, गरम पाणी पाहिजे असेल तर त्याची पण सोय आहे. 50 रुपये एका बादलीचे आहेत. तर ही ती धर्मशाळा आहे, इथं थांबलो होतो. आणि इथूनच बाजूला लगेच मंदिर आहे बाजूलाच. तर आता रेडी झालो आहोत सकाळी आणि आता मंदिरात जातोय. आता आम्ही मेन रस्त्याला आलेलो आहोत आणि इकडून हे जातोय. तर इथं आपल्याला पूजेचं सामान वगैरे किंवा खाण्यासाठी गरम नाश्ता वगैरे पण आपल्याला इकडे हा मिळतो. आणि जवळच आहे, अवघ्या 2 मिनिटावरच लगेच हे मंदिर आहे इथं समोर. त्यामुळे असं काही जास्त इथून जायची गरज नाही. जवळ धर्मशाळा आहे, चांगलं आहे. हे आता इकडे भीमाशंकर मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे. इकडे जरा पायऱ्यांचं काम चालू आहे, त्यामुळे या साईडने हा रस्ता बनवला आहे. त्यानंतर इकडून आता हा असा रस्ता आहे. इकडे हे डोंगर आहे. इकडे बाबा असं कपाळाला गंध लावून देतात. लावून घे, लाव.
कालचा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला की आमचं गाडी वगैरे खराब झाली होती ते, तर वास्तविक ते ड्रायव्हर मामा जे होते त्यांनी आम्हाला सुखरूप इथं भीमाशंकरला पोहोचवलं. तर त्यांचं ते काम नव्हतं, ते आम्हाला सांगू शकत होते जुन्नरला की तुम्ही इथंच थांबा, म्हणजे इथून तुम्ही तुमची सोय बघा कशी करायची ते असं, पण त्यांनी तसं ते नाही केलं. आम्हाला आमचा परिवार समजला आणि इथपर्यंत त्यांनी म्हणजे सगळ्या प्रसंगांना तोंड देत देत त्यांनी इथपर्यंत आम्हाला इथं भीमाशंकरला सुखरूप हे पोहोचवलं. तर थँक्यू सो मच त्यांना. पण ते कॅमेरा फ्रेंडली नव्हते, त्याच्यामुळे रात्री मी त्यांना बोलली होती पण ते नाही म्हणत होते यायला. तर त्यांचे खूप 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 आभार. हे बघा, हे इथं तुम्हाला हे मंदिर दिसतंय आणि इकडून आपल्याला जायचं आहे आणि ह्या साईडने पायऱ्यांचं काम हे चालू आहे. पूर्ण पहाड आहे इकडे आणि त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे. तर जसं आपण केदारनाथला जातो तर तिकडे पण असं पहाड आहे, पण ते बर्फाचं आहे. तर हे आपलं महाराष्ट्रातलं सह्याद्रीचा हा पर्वत आहे आणि इकडे हे आहे आपले हिरवगार झाडीचं पहाड. हे बघा, इथं असे पेढे वगैरे पण भेटतात आपल्याला, जे तुम्ही खरेदी करू शकता. आणि ह्या इथं स्टेप आहेत, इथून आता आपल्याला खाली उतरत जायचं आहे. आता इकडे आम्ही लाईनमध्ये उभे आहे, लाईन लावली, बघू आता किती वेळ लागणार आहे. इथून अशी बरीच अशी लाईन आहे, काही लोक येत आहेत दर्शन करून. हे आता लाईन मधून आम्ही आलोय आणि हे इकडे आहे आपलं मंदिर. अजून तरी बरीच लाईन आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, जे मोटेश्वर महादेव म्हणून देखील ओळखले जाते, भारतातील आढळणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे भीमाशंकर मंदिर आहे. हे भीमाशंकर मंदिर जे आहे ते पुण्यामध्ये स्थित आहे. हे मंदिर 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी याची स्थापना केलेली आहे, म्हणजे बांधलेलं आहे. आणि याच्या दर्शनाची जी वेळ आहे सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. हे जे मंदिर आहे इथे भगवान शिव यांना समर्पित केलेले आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीला येथे भाविकांचा खूप मोठा गर्दी असते. भाविकांच्या मोठमोठ्या रांगा इथं लागतात. प्रत्येक वर्षी येणारी महाशिवरात्र येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाशिवरात्रीशिवाय येथे इतर धार्मिक उत्सव देखील हे साजरे केले जातात. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे जे वर्णन आहे ते शिवपुराणामध्ये मिळते. शिवपुराणात असे म्हणतात की पूर्वीच्या काळी कुंभकर्णाचा मुलगा भीम एक राक्षस होता. वडिलांच्या निधनानंतर त्याचा जन्म झाला. भगवान राम यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याला माहीत नव्हती. ह्या घटनेची माहिती त्याला त्याच्या आईकडून मिळाली आणि तो भगवान राम यांचा बदला घेण्यास उत्सुक झाला. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने बरीच वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या कारणास्तव ब्रह्मदेवाने त्याला विजयी होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर राक्षस निरकुंश झाला. मानवाबरोबरच देवी देवतांचाही छळ करू लागला. हळूहळू त्याच्या दहशतीची चर्चा सर्वत्र झाली. देवतांचा त्याने युद्धात पराभव केला. संपूर्ण हाहाकार माजला होता. सर्व देवी देवता भगवान शिव यांना शरण गेले आणि मग भगवान शिव यांनी यावर काहीतरी उपाय काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या राक्षसाला हरवण्याचे ठरवले. त्यानंतर भगवान शिव यांनी या राक्षस भीमाशी लढण्याचा ठरवलं. युद्धात भगवान शिव यांनी या राक्षसाचा पराभव केला आणि त्याला जाळून भस्म केले. मग भगवान शिव यांना सर्व देवतांनी विनंती केली होती की त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात राहावे. त्यांची प्रार्थना भगवान शिव यांनी स्वीकारली आणि ते अजूनही भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपात इथे विराजमान आहेत. असे म्हटले जाते की नंदीच्या कानात जर आपण आपली इच्छा सांगितली तर नंदी देवता ती इच्छा भगवान शिवपर्यंत आपली घेऊन जातात आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होते. म्हणजे भगवान शिवापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो नंदीच्या कानामार्फत ही सांगितली जाते. ही घंटा चिमाजी आप्पांनी मंदिराला भेट दिली होती. यावर बघा 1729 लिहिलंय, म्हणजे इंग्रजाच्या काळातली ही घंटा आहे.
हे बघा, हा कंदी पेढा आहे, हा मलाई पेढा आहे आणि हा मावा आहे. मावा सगळ्यांचा रेट आहे 100 रुपये पाव. छान असं दर्शन झालंय, मस्त दर्शन झालं आणि आता दर्शन करून आम्ही निघालो आहे. मग आता इकडे भीमा नदीचा उगम आहे तो बघायला आता जातो. बघू अजून इकडे काय काय असं ते. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हे आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना भीमा नदीचं उगमस्थान, तिकडे आपण जातोय आता. ह्या इकडून मंदिराकडून दर्शन घेऊन आलो, इकडे हा बाहेर जायचा रस्ता. तर चला, जवळच आहे, काही जास्त लांब नाही आहे. चाललं. कसं झालं दर्शन? मस्त, छान, मस्त वाटलं ना. जय भोले. शंकर भगवानने आपली चांगली परीक्षा घेतली, पण आम्हाला छान असं दर्शन पण झालं इकडे येऊन. जय भोले. तर इकडे आलोय आता. इकडे थोड्याशा स्टेप आहे, पायऱ्या आणि अर्धा बोले ना काय करू. इकडे आहे भीमा नदीचं उगमस्थान. तर आता ते बघायला चाललोय. हे बघा, इथं भीमा नदीचा उगम झाला आता. तर हे जे पाणी आहे इथून हे पाणी जातं पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला ते मिळतं. म्हणजे पंढरपूरला जाऊन ही नदी मिळते, भीमा नदी. भीमा कृष्णा नदी अशा दोघी. आणि मग त्या पंढरपूरला जाऊन तिथं त्याचा चंद्रासारखा आकार हा बनतो, म्हणून त्याला चंद्रभागा असं म्हटलं जातं, पंढरपूरचे चंद्रभागा. हे असं इथं बोर्डवर लिहिलेलं आहे. इथं छोटंसं असं शिवपिंड आहे आणि गणपती पण आहे. तर इकडे थांबलोय उसाचा रस्ता यायला. जय महादेव. थांब. हर हर महादेव. जय शंभो, जय शंभो. हे बघा, तुम्हाला इथं माकड दिसतंय का वरती? एकच आहे पण. बघा तो कसा हलवतोय, मजा येते त्याला हलवायला. तर फायनली आमचं आता दर्शन झालंय खूप छान पद्धतीने. इकडे माकडं आहेत. तर फायनली आमचं दर्शन झालंय, खूप छान पद्धतीने झालं आमचं दर्शन. तर भगवान शंकराने आमची खूप परीक्षा घेतली, खूप संकटं आली, पण तरी फायनली हे दर्शन छान पद्धतीने हे झालंय. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. 10 वाजले आता. तर दर्शन झालं, सगळं काय आमचं चांगलं झालं, सगळ्यांना मजा आली आणि दर्शनही छान झालं. छान झालं ना कारभारी. तर आता आम्ही चाललो आहे बस स्टँडला आणि बघू आता तिथून गोडेगाव जुन्नर वगैरे, आणि जुन्नरवरून मग कल्याणला आम्ही असा हा प्रवास सुरू करू. तर चला, भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा, बाय बाय. पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.